नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पूनम कोचिंग सेंटरचा संचालक बागुल सर आपले बेसिक कन्सेप्ट ऑफ मॅथमॅटिक्सच्या जर्नीमध्ये स्वागत करतो. मागच्या लेक्चरमध्ये आपण सर्ट्सचा रूल नंबर 3 बघितला. आजच्या लेक्चरमध्ये रूल नंबर 4 बघणार आहोत, तो पण सर्टचा. तत्पूर्वी थोड्या बेसिक गोष्टी समजून घेऊया. आता एक लक्षात घ्या बाळांनो, जो सर्ट असतो तो ह्या फॉर्मॅटमध्ये लिहिला जातो. एला आपण रॅडिकट म्हणतो किंवा बेस म्हणतो आणि ही एन जी आहे हिला आपण ऑर्डर ऑफ सर्ट म्हणतो. एक लक्षात घ्या, रूल नंबर 4 काय सांगतो, जर प्रोसेस जर डिव्हिजनची असेल तुम्ही या फॉर्मॅटमध्ये लिहा किंवा या फॉर्मॅटमध्ये लिहा. तर काय करायचं, त्यावेळेस ऑर्डर सेम असेल तर तुम्ही याला ह्या पद्धतीने लिहू शकता. बरोबर की नाही? ऑर्डर करून घ्यायची आणि याला ए आपण बीच्या फॉर्मॅटमध्ये एक्झाम्पलद्वारे जास्त समजून येतं म्हणून आपण आता एक्झाम्पल घेऊया. लक्षात घ्या, आता समजून घ्या की मला दिला इथे 7 आणि माझी ऑर्डर दिली 5 आणि इथे मला दिला आहे तुमचा इथे मला तुमचं दिलं आहे 4, इथे दिली तुमची ऑर्डर 4. तुम्ही याला कसं लिहिणार, सिम्पलची गोष्ट आहे. इथे लिहिणार मी 5 आणि इथे काय लिहिणार बाळांना 7/4. एकदम इसी. आता समजून घ्या, एक्झाम्पल नंबर आता 2 इथेच घेतो. आता समजून घ्या, मला असं दिलेलं आहे की माझी ऑर्डर दिलेली बेस जो दिला आहे तुम्हाला साइन थिटा दिलेला आहे आणि माझी जी ऑर्डर आहे बाळांनो ती ऑर्डर साइन थिटा दिलेली आणि इथे मी तुमचा घेतला समजा टॅन थिटा आणि डिवाइड बाय परत माझी जी रॅडिकंट जो आहे तो मी साइन थिटा घेतला आणि ते समजा मला दिलेलं आहे कोसेक थिटा. तर मी कसं लिहिणार बाळांना, सिम्पलचं गोष्ट आहे, काही करू नका. हा जो ऑर्डर जी आहे लिहून टाका साइन थिटा आणि याला एकत्र करून घ्या टॅन थिटा डिवाइड बाय व्हॉट दॅट कोसेक थिटा. आता हे मला व्हेरिएबल्समध्ये दिलं असेल तरी मी लिहू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल मला इथे एक्स दिला आहे आणि इथे मला दिलं आहे x² आणि इथे माझी ऑर्डर पण दिलेली मला समजून घ्या x आणि इथे मला तुम्हाला दिलं आहे y². तर इथे मी फॉर एक्झाम्पल मी झेड घेतो, कन्फ्युजन नाही व्हायला पाहिजे आपलं. इथं झेड घेतला बाळांनो. तर मी काय केलं बाळांनो, सिम्पलचं ट्रिक आहे, झेड लिहून टाकलं आणि काय केलं x² डिवाइड बाय y². इट इज व्हेरी इझी. समजलं असेल बाळांनो.